तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपण मुगाची मटकी कशी करायची ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना मी आज दाखवणार आहे. कोल्हापुरी साईडला मुगाची मटकी जी आहे ती केली जाते जास्त करून मठाच्या याच्यापेक्षा. आणि याच्यात आहे ना बाजारात आणली होती, त्याच्यामुळे याच्यात मिक्स होते चवळी हरभरा, म्हणजे असे मिक्स होती उसळ आणि मोड पण छान आलेले होते. तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करू. तर मी सगळं सामान जे आहे तयार करून घेतलेलं होतं. तर आता कुकरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला कढाई नाही तर कुकरचं काम आहे आज. तर कुकरमध्ये मस्तपैकी तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता याचा तडका द्यायचा आहे. तर मी इथं मस्तपैकी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलं. दोन्ही मी व्यवस्थित भाजलं की त्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट, आणि आलं लसणाची पेस्ट आहे ना ही ताजी करायची, किंवा आपण जी फ्रीजमध्ये करून ठेवतो तर ती नका वापरू. आणि ते म्हणजे त्याने एवढी टेस्ट नाही येत जितकी फ्रेश आलं आणि लसणाच्या पेस्टने येते. त्यानंतर मी कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकून आहे ना, कांदा जो आहे तो हाफ फ्राय करायचा आहे, म्हणजे निम्मा शिजवायचा आहे. आणि निम्मा शिजल्याच्यानंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. आणि इथे ना थोडंसं भाप जी आहे ती येत होती स्क्रीनवर, त्याच्यामुळे थोडं ब्लर होतं आहे, तर समजून घ्या. तर व्यवस्थित हे बघा इथे ना परतलं आहे मस्तपैकी. आणि आता याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला, कारण आपण आहे ना पहिल्यांदा उसळ जी आहे ती कुकरला शिजवून घेणार आहे आणि मग त्यानंतर तिला फोडणी जी आहे ती देणार आहोत. तर हे बघा इथं कांदा जो आहे तो फ्राय झालेला आहे आणि मग त्यामध्ये मी एक अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे. हळद पण व्यवस्थित आपण परतून घेऊया तेलामध्ये. आणि हे बघा हळदीने छान प्रकारे असा रंग सोडलेला आहे, तिचा कलर सोडलेला आहे. त्यामध्ये आता आपण जी मटकी आहे आपण धुवून घ्यायची व्यवस्थित, कारण ही बाजारात आणलेली आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित आहे ना मटकी जी आहे ती धुवून घेतलेली आहे मी. आणि कुकरमध्ये टाकून व्यवस्थित एक दीड मिनटं व्यवस्थित अशी हलवून घ्यायची, याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि त्यानंतर मटकी शिजेल या अंदाजानुसार पाणी टाकून व्यवस्थित 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. म्हणजे जितकं मटकी शिजेल आपली इतकं पाणी टाकून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर मी इथे 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं याच्यानुसार चवीनुसार टाकायचं आहे, कारण आपण नंतर फोडणीला पण मीठ टाकणार आहोत, त्याच्यामुळे मग अंदाजाने मीठ टाकायचं आहे. तर इथे मी या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मग 1 किंवा 2 शिट्ट्या जे आहे ते काढून घेणार आहोत. तर इथे ना आता आपली उसळ जी आहे ती शिजवून झालेली आहे, पण आता आपल्याला इकडं मसाला तयार करायचा आहे. तर इथे कांदा तुम्ही चिरून तव्यावरही भाजू शकता, पण आपल्याला एक टेस्ट जी आहे ती एकदम हॉटेलसारखी पाहिजे, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टच भाजणार आहोत. तर इथे ना मी कांद्याला चिरा मारून गॅसवरच डायरेक्ट भाजत ठेवलेलं होतं. तर 1 कांदा 1 टमॅटो आणि एक अर्धे खोबरीची वाटी इतके भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि हे जे काळं झालेलं आहे ना खोबरं किंवा कांदा टमॅटो, तर याचा ती काळी साल आहे ती काढायची नाही आहे, तर तसंच आपल्याला बारीक करायची आहे. ही बघा इथे आपली मटकी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. तर इथे कोथिंबीरही घेऊ शकता, किंवा पण मी ना इथं कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहे, कारण जी टेस्ट कोथिंबीरच्या काड्यांनी येते ना ती कोथिंबीरीने इतकी खास येत नाही असं मला वाटतं. मग त्याच्यामुळे मी इथं आता मिक्सर जारमध्ये ना कोथिंबीरीच्या काड्या लसूण खोबरं परत त्यानंतर टमॅटो सगळं जे आपण वाटण केलं होतं, जे भाजणी केली होती ती सगळी मिक्सर जारमधून फिरवून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे. त्यानंतर मग आपण आता फोडणी देणार आहोत. तर तेल तापलं की त्यामध्ये हा जो मसाला आपण बारीक केलेला होता तर तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपण आधी ऑलरेडी आपण जे खोबरं टमॅटो आहे ते भाजलेलं होतं, त्याच्यामुळे इतकी भाजायची गरज येणार नाही, पण तरी पण आपण 1-1.5 मिनटं जे आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत हा मसाला. त्यानंतर घरातले आपले जे बेसिक मसाले असतात, जसं की एव्हरेस्ट झाला, आपल्या आता घरामध्ये जे बेसिक मसाले असतात घरातला काळा लाल तिखट हळद, परत किचन किंग किंवा मग कांदा लसूण मसाला, हे जे मसाले असतात तर हे ॲड करायचे. हे बघा इथे आपलं जे वाटण आहे त्यांनी मस्तपैकी असं तेल सोडलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी ना ते मसाले ॲड करणार आहोत. तर माझ्याकडे जितके होते तितके मी मसाले ॲड केले आहे. तर इथे मी एव्हरेस्ट घेतला होता, त्यानंतर हळद, धनापूड घेतली होती, घरातली लाल तिखट जी असते तर ती घेतली होती. त्यानंतर आहे ना थोडासा
घरातला जो काळा मसाला असतो आपण केलेला, तर तो टाकला होता, किंवा मग तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकतात. तर व्यवस्थित हा मसाला जो आहे तो फिरवून घ्यायचा, मिक्स करायचा, व्यवस्थित भाजायचा आहे. मसाला पण तेल सोडील इतपत भाजायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची, कारण मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा हा सगळा मसाला. त्यानंतर आपण जी फोडणी, हे बघा आता इथे आपण आपला जो मसाला आहे त्याने मस्तपैकी असं तेल सोडलेलं आहे. तर आणखीन 1-1.5 मिनटं भाजू. आणि त्यानंतर आपण जी उसळ शिजवलेली होती किंवा जे मूग शिजवले होते, तर ते यामध्ये ॲड करणार आहोत. त्या अगोदर काय करायचं, आपलं मिक्सर जारला थोडंफार तरी मसाला टाकलेला राहतोच, तर त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित ते पाणी पहिले ॲड करायचं आहे. आणि ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, एखाद मिनटं इतकं शिजवायचं आहे. आणि त्यानंतर जी आपली मटकी आहे किंवा जी मुगाची उसळ आहे ती ॲड करायची आहे. तर हे बघा, इथे मी ना मुगाची उसळ जी आहे ती ॲड केली आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आपण ऑलरेडी आधी मीठ टाकलेलं आहे, तर त्याच्यामुळे आता ह्या चवीनुसार किंवा अंदाजेनंच मीठ टाकायचं आहे, कारण खारट होण्याची शक्यता राहते, कारण आपण ऑलरेडी आधी मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आणि पहिली एक जोरात म्हणजे फुल गॅसवर जी आहे ती एक उकळ काढून घ्यायची आहे, आणि नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे. आणि हे बघा, इथे आपल्या जी उसळ आहे त्याला किती छान अशी तरी आलेली आहे. तर आता इथे तुम्ही गार्निशिंगसाठी कस्तुरी मेथी ॲड करू शकता, किंवा कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर जी असते तर ती टाकू शकता. तर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही कस्तुरी मेथीही टाकू शकता. मी इथे मस्तपैकी अशी हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि आता 5-1 मिनटं आणखीन बारीक गॅसवर आपण हिला शिजून देऊया. आणि त्यानंतर मस्तपैकी अशी सर्व करायची आहे बाजरीच्या भाकरीसोबत. खरंच खूप छान लागते बाजरीची भाकर, आणि फोडलेला कांदा जर असला तर अतिशय अप्रतिम जेवण होतं. तर इथे आपली भाजी बघा, तरी वगैरे किती छान आलेली आहे, आणि चव तितकीच छान होती. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा माझा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईबसुद्धा करा. नवीन कोणी आलेलं असेल पहिल्यांदाच चॅनलवर, तर त्यांनीसुद्धा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या